नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं केलेल्या सामाजिक सुधारणांचा आढावा घेतो. त्यामध्ये आपण सतीबंदीचा कायदा बघितला, लॉर्ड विल्यम आणि राजा राममोहन राय यांनी केलेल्या कार्याचा आढावा बघितला. लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि राजा राममोहन राय या उभयतांच्या प्रयत्नांनी भारतीय समाजाला लागलेला कलंक जो आहे हा कलंक पुसला गेला आणि या सतीबंदीच्या कायद्यानं धर्ममार्तंड नाराज आणि निराश झाले. त्यांनी धर्मसभेमार्फत प्रिव्ही काउन्सिलकडे अर्ज केला. आपली बाजू मांडण्यासाठी राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेले. त्यांनी आपली बाजू मांडली आणि प्रिव्ही काउन्सिलनं मार्तंडाचा अर्ज फेटाळून लावला आणि मानवतावादाचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पुनर्विवाहाचा कायदा. हिंदू धर्मशास्त्रांनी पुनर्विवाहाला मान्यता दिली होती, परंतु फक्त उच्चवर्णीय हिंदू जमातीत म्हणजे ब्राह्मण आणि 96 कुळी क्षत्रिय समाजात विधवांच्या पुनर्विवाहाला धर्म मार्तंडांनी काळाच्या ओघात बंदी घातली. भारतीय समाजातील रीतिरिवाज परंपरानुसार विधवांचा पुनर्विवाह होत नव्हता. अपवादात्मक पण विधवेचा पुनर्विवाह झाल्यास तिला होणारी मुलं ही अनवरस मानली जात. राजा राममोहन राय यांनी जो ब्राह्मण समाज स्थापन केला त्या ब्राह्मो समाजानं विधवांच्या पुनर्विवाहाची ही चळवळ सुरू केली आणि त्या दृष्टीनं समाजाचं जे प्रबोधन आहे हे समाजाचं प्रबोधन करायला सुरुवात केली. विधवा पुनर्विवाहाच्या कायदा जो आहे ह्या विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यानं त्याला मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते किंवा अशी मागणी पण केली. पण सनातनी धर्म मार्तंडांनी पुनर्विवाह चळवळीला कडाडून विरोध केला. ब्राह्मो समाजाच्या समाजसुधारकांना खुणाच्या धमक्या दिल्या. समाजसुधारकांनी न घाबरता धैर्यानं आणि धाडसानं आपली चळवळ सुरू केली आणि याचवेळी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हिंदू धर्मशास्त्राचा आधार घेतला आणि शास्त्रांनी पुनर्विवाहाला बंदी केलेली नाही हे सिद्ध केले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता द्यावी अशी कंपनी सरकारकडं अर्ज देऊन विनंती केली. आपल्या समाजातील धर्म मार्तंडांनी हजारो लोकांच्या सह्या कंपनी सरकारकडं अर्ज केला. सह्या घेऊन पुनर्विवाहाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली. ब्राह्मो समाजातील समाज सुधारक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अथक प्रयत्नानं कंपनी सरकारनं 1856 हिंदू पुनर्विवाहाचा कायदा पास केला. विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार प्राप्त झाला. त्यांच्या अपत्यांना कायदेशीर मानलं जाऊ लागलं आणि विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार कायद्याने मिळाला. पण भारतातील समाजात व्यवहारात मात्र विधवांचा पुनर्विवाह रुजला नाही. या कायद्याचा फारसा उपयोग झाला नाही. बालहत्याबंदीचा कायदा केला. बालकन्या हत्या. राजस्थानमध्ये बालकन्या हत्येची पद्धत रूढ होती. भारतातील राजपूत आणि जाट इत्यादी लोकांच्यात ही प्रथा होती, कारण राजपूत अनेक घराणी राज्यकर्ती होती. त्यांच्यात आपापसात सतत युद्ध होत होते. शत्रूबरोबर युद्ध होत होती. त्यात अनेक जवान राजपूत मारले गेलेले होते. परिणामी मुलींना योग्य वर मिळत नव्हतं. अविवाहित कन्या घरात ठेवणं हा कलंक मानला जायचा आणि योग्य वर मिळाल्यानंतर लग्नामध्ये परंपरेनुसार फार मोठा खर्च करावा लागत होता. राजस्थानमधील नापीक जमीन, त्यातून मिळणारं उत्पन्न तटपुंज, तसंच पश्चिम आणि मध्य भारतातील हुंड्याची पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये होती. ब्राह्मण, भट, भिक्षू, पौरोहित्य यांच्या दक्षिणा, जेवणावळी, पाहुण्यांचा आदर सत्कार, जेवणावळी, मेजवान्या यामुळं कन्येचा विवाह मोठं संकट वाटायचं. त्यामुळे कन्येचा जन्म होताच तिला अनेक प्रकारे उपाय योजले जायचे आणि तिला मारलं जायचं. तिची हत्या केली जात होती. मुलीचा जन्म झाला की तिचा श्वास कोंडायचा, तिला अपूसारखं विष द्यायचं, नवजात मुलीचं दूध बंद करायचं, उपासमार करायचे किंवा दुधाच्या पातेल्यामध्ये तिला बुडवलं जायचं. मग अशा प्रकारे तिचं हत्या केली जात होती, तिला मारलं जात होतं. किती भयानक पद्धत होती बघा मित्रांनो. कंपनी सरकारनं 1795 ते 1803 या काळामध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदे केले आणि बालकन्या हत्या बंदी केली, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. लॉर्ड बेंटिंक आणि लॉर्ड हार्डिंग यांनी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत बालहत्या विरोधी मोहीम जोरदारपणे राबवली आणि त्यांच्या अथक प्रयत्नानं ही पद्धत दुष्ट बनली. परत नवस्फूर्तीसाठी बालहत्या, पूर्वी नवस बोलले जायचे.
मूल न होणाऱ्याकडून नवस केलं जायचं. एकापेक्षा जास्त मुलं झाली तर त्यातील एक मूल गंगेला अर्पण करू. त्यामुळे अशी मुलं झाली तर नवस पेरण्यासाठी गंगेच्या पाण्यामध्ये सोडायचं आणि अर्भकाचा मृत्यू. 1802 कंपनी सरकारने या संबंधी कायदा केला आणि ही पद्धत बंद केली. धर्माच्या नावानं होणाऱ्या बालहत्या होत्या. पवित्र गंगा नदीच्या तटावर मृत्यू आला तर आपल्याला मुक्ती मिळते, स्वर्गामध्ये ज्ञान मिळतं. या अंधश्रद्धेसाठी वृद्ध लोक, असह्य आजारानं ग्रासलेली लोक, मरणोन्मुख लोक गंगातटी यायचे आणि मरून जायचे. डोंगराळ भागातील जागृत देवस्थानात जवळील एखादं कडं असायचं. या कड्यावरून काही लोक स्वतःचा कडेलोट करून द्यायचे, त्यामुळे स्वर्गप्राप्ती मिळते अशी अंधश्रद्धा होती. त्यामुळे अनेक लोक कडेलोट करून घ्यायचे आणि आत्महत्या करायचे. कंपनी सरकारनं या कायद्याला, या प्रथाला बंदी घातलेली आपल्याला दिसते. नरबळीची पद्धत होती. भारतामध्ये बिहार, ओडिसा, कोंडवन इथल्या जंगली आणि डोंगराळ भागातील काही आदिवासी लोक होती. ह्या काही आदिवासी समाजामध्ये नरबळीची प्रथा होती. आपल्या देवाला प्रसन्न करणं, त्याची कृपा संपादन करणं, आपली जमीन सुपीक होऊन जास्त उत्पादन वाढवणं, यासाठी नरबळी द्यायचे. या आदिवासी इतर जातीतील व्यक्तीला पळवून लावत असत. आपल्या देवतेस त्याचा बळी देत त्याच्या शरीराचे तुकडे करून शेतात पुरले जायचे. कंपनी सरकारनं हा जो कायदा होता, या कायद्याला, या प्रथेला बंदी घातली, पण पशुहत्येला परवानगी दिली. त्याच्यानंतर गुलामांचा व्यापार व्हायचा, यालाही बंदी घातली. काही ब्रिटिश व्यापारी, ब्रिटिश अधिकारी भारतातील श्रीमंत लोक आपल्या विषय वासना भागवण्यासाठी स्त्री वर्ग जो होता, या स्त्रियांना गुलामाला विकलं जायचं. मुलांना चोरून दुसऱ्या भागामध्ये विकणाऱ्या टोळ्या आजही मित्रांनो आपल्याला दिसतात. पेपरला आपण बातमी वाचतो. उत्तर भारत, या उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये काही भागात घरकामासाठी किंवा वेश्या व्यवसायासाठी स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून ठेवलं जात होतं. 1789 ते 1833 पर्यंत गुलामांची खरेदी विक्री करायची, त्यांचा व्यापार करायचा. भारतातून बाहेर गुलाम पाठवायचे किंवा बाहेरून भारतात गुलाम आणायचे. या सगळ्या बाबींच्यावर बंदी घातली. शेवटी ब्रिटिश पार्लमेंटच्या शिफारशीवरून 1843 भारतात गुलामगिरी नष्ट करणारा कायदा केला आणि ही पद्धत बंद केली. ठगांचा बंदोबस्त. लॉर्ड विल्यम बेंटिंक याच्या कारकिर्दीमध्ये सामाजिक सुरक्षितता, सामाजिक शांतता प्रस्थापित करायला महत्त्व दिलं. त्यासाठी त्यानं ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी खास मोहीम उघडली. ठग हे प्रवाशांना, वाटसरूंना लुटून त्यांना ठार मारत असतात. ते लुटारू आणि दरोडेखोर होते. ठगांची मोठी संघटना होती. ही संघटना गुप्तपणे कार्य करत असे. हे सर्व ठग कालीमातेचे भक्त होते. समाजात ठग हे हिंदू आणि मुस्लिम धर्माचे होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या टोळ्या एकत्र यायच्या आणि उद्योगाला लागायच्या. आपलं काम संपलं की ते आपल्या गावी निघून जायचे. सज्जन माणसासारखे समाजामध्ये मिसळायचे. शेती, व्यापार, कापड विक्री हे धंदे करायचे. त्यामुळे ठगांना ओळखणं फार अवघड व्हायचं. हे ठग वेषांतर करायचे आणि गावात फिरायचे आणि मग प्रवासी लोकांची ते टेहेळणी करत होते. गोड बोलायचं, त्यांच्याशी प्रेमानं वागायचं, त्यांना भूलथापा द्यायच्या आणि त्यांना भुलवायचं आणि त्या प्रवाशाचा खून कसा करायचा याची योजना जी आहे मित्रांनो, हे तेव्हा
आखत होते. मग त्यांची विशिष्ट जागा आली की ते प्रवाशांच्या गळ्यामध्ये कापडी रुमालाचा फास टाकायचे आणि त्याला ठार मार. प्रवासी किंवा वाटसरू अनेक असले तरी हे लोक सर्वांना, म्हणजे अगदी स्त्रिया असायच्या, लहान मुलं असायची, यांना ठार मारायचे. ठगातील इतर साथीदार मग पुढे यायचे. अगोदरच जंगलामध्ये खड्डे खणले जायचे आणि या खड्ड्यामध्ये सगळ्यांना पुरलं जायचं. प्रेत फुगून वर येऊ नये म्हणून त्यांच्या पोटातून जमिनीत खुंट्या ठोकायचे आणि नंतर एकमेकांना प्रसाद म्हणून गूळ वाटायचे आणि सगळी जी लूट केलेली असत्या त्या लुटीची वाटणी करायची. किती भयानकता होती बरं. 19व्या शतक आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला अशी परिस्थिती. ठग होते, चोर होते, लुटारू होते. आणि मग उग्र झाले आणि शांतता निर्माण झाली. त्यामुळे सगळ्यांना बरं वाटलं त्यावेळी. मध्य प्रदेश जर तुम्ही घेतला तर मध्य प्रदेशामध्ये सागर ते भोपाळ हे रस्ते जे होते, या रस्त्यावर ही जी ठग लोक जी होती, या ठग लोकांचे मोठे अड्डे होते. त्यांच्या तावडीतून सामान्य वाटसरू, सैनिक किंवा अधिकारी सुद्धा सुटत नसायचे. अशा या ठगांचा बंदोबस्त करण्याचं काम कठीण होतं. कारण त्यांची संघटना जी होती, यांची संघटना गुप्त होती. कुणालाही या संघटनेविषयी माहिती नव्हती. त्यांच्यामध्ये कमालीचं ऐक्य असलेलं आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर यांनी केलेले जे खून असायचे, या खुनाचा पुरावा जो असायचा, हा पुरावा मागं ठेवत नसायचे. पूर्ण पुरावा जो आहे, हा पूर्ण पुरावा ते नष्ट करत होते. ठगांना स्थानिक जमीनदार, सरदार आणि वतनदार यांचा पाठिंबा असायचा. त्यामुळे त्यांचा अगोदरच फावलेलं असायचं. त्यामुळं त्यांचा बंदोबस्त करणं म्हणजे कंपनी सरकार जे होतं, ह्या कंपनी सरकार पुढं एक आव्हान असलेलं आपल्याला दिसतं. अशा परिस्थितीमध्ये विल्यम बेंटिंगने हे आव्हान स्वीकारलं. त्यानं कर्नल स्लीमन म्हणून होता, या कर्नल स्लीमनच्या नेतृत्वाखाली ठगांच्या विरुद्ध 1830मध्ये मोहीम सुरू केली. त्यानं जवळजवळ 6 वर्ष अथक परिश्रम केले, अनेक युक्त्या आणि प्रयुक्त्या केल्या आणि गुप्त हेरांकरवी माहिती घेऊन अनेक ठगांना मारलं, अनेकांना फाशी दिलं, अनेकांना कैदेत टाकलं. मध्य प्रदेश, माळवा आणि बुंदेलखंडात ठगांच्या अनेक टोळ्या पकडून त्यांना ठार केलं. 1836पर्यंत ठगांचा बंदोबस्त करण्यात आला. त्यांना फार यश आलं. यामध्ये कंपनीनं ठगांचा जो बंदोबस्त आहे, हा बंदोबस्त मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये केला. म्हणजे कशी परिस्थिती होती बघा 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ईस्ट इंडिया कंपनीने या सामाजिक सुधारणा केलेल्या आपल्याला दिसून येतात. समाज सुधारकांनी अशा सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. आणि ईस्ट इंडिया कंपनी जी होती, या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये भारतामध्ये ह्या ज्या सामाजिक सुधारणा ज्या आहेत, ह्या भारतामध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणलेल्या आपल्याला दिसतात. भारतात शांतता आणि सुव्यवस्था, भारतामध्ये सुरक्षितता मोठ्या प्रमाणात निर्माण केली. आणि त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, कायदा आणि न्यायदान
या क्षेत्रामध्ये ज्या सुधारणा आहेत ह्या सुधारणा घडवून आणल्या आणि लोक कल्याणावर जो भर आहे हा भर दिला. भारतातील नव्या युगाची वाटचाल आणि या नव्या युगाच्या वाटचालीला जी गती आहे ही गती मोठ्या प्रमाणामध्ये दिलेली आपल्याला दिसते. आणि मग त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या सभा होत्या ह्या वेगवेगळ्या सभांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास मित्रांनो आपण पुढचं जे लेक्चर आहे हे लेक्चर या लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद. थँक्यू.